मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सत्या घरी येतो, ते पण अगदी डुलत डुलत आणि नशेमध्ये. त्यावेळी आता सदाशिवराव विचारतात, बाळा अरे काय हे? मग आता तो काहीच बोलत नाही. पण आता त्याच्या चेहऱ्यावरून सदाशिवरावांना जरा वेगळंच काहीतरी वाटतं, म्हणून ते त्याला पुढे प्रश्न काहीच विचारत नाही. मात्र पंकज आणि निरूपा हे बोलायचे थांबत नाही. ते म्हणतात, आला पनवती आला एकदाचा. पंकज म्हणतो, मम्मा आपण एक करायचं का? या घराबाहेर ना आपण इथे दारुड्यांना अजिबात एंट्री नाही असा बोर्डच लिहून ठेवू, म्हणजे हा पनवती घरात येणारच नाही. त्यावेळी आता निरूपा म्हणते, हो ना, म्हणजे याची टंकी सारखी फुल असते ना, तो तिकडेच आपला बाहेर राहील. आपल्याला काय करायचंय? अरे गायकवाडांच्या लागलेल्या घराला हा बट्टा आहे बट्टा, असं निरूपा आता सत्यजित बद्दल बोलत असते. सदाशिवराव पंकज आणि निरूपाला शांत राहायला सांगतात. पंकज म्हणतो, तो चोर आहे चोर, कारण चोराला काही कळतच नाही. सदाशिवराव म्हणतात, अरे तो चोर नाहीये, त्याच्या मित्राच्या वडिलांसाठी त्याला पैसे हवे होते, त्याने त्याची बाईक गहाण ठेवून मग त्याच्या वडिलांना पैसे दिले आहेत, त्यांची तब्येत खूप खालावली होती. त्यावेळी पंकज म्हणतो, अच्छा. आता सदाशिवराव म्हणतात, निरूपा मी तुला एक गोष्ट सांगतो, आपल्या म्हातारपणाची काठी फक्त आपला सत्याच होणार आहे. त्यावेळी निरूपा म्हणते, आपली ही काठी ना कधी तुटेल ना तुम्हाला कळायचं सुद्धा नाही, आणि मला ही झुलती काठी नकोच आहे. तुम्हीच ठेवा आणि जरा सांभाळून ठेवा, कारण हा असा झोकांड्या खात आला तर तुम्हालाच त्याला आधार द्यावा लागेल. त्यावेळी सत्या आता बाप हो रे बाजूला असं म्हणून सदाशिवरावांना बाजूला व्हायला सांगतो आणि निरूपा पुढे येऊन उभा राहत विचारतो, काय ग तू का मध्ये मध्ये बोलतेस बाई? त्यावेळी सदाशिवराव म्हणतात, अरे ती आई आहे तुझी, आईसाठी कधीतरी चांगले शब्द वापर. मग आता निरूपा म्हणते, मी त्याची आई नाहीये. पुढे आता सत्या म्हणतो, मला तर ह्या निरूपा तीन तीन दिसायला लागल्या आहेत इथे. निरूपा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागते. मग नंतर आता सत्या लगेच पंकजकडे येत म्हणतो, काय रे तू कसा आहेस माहीत आहे का? त्या अड्ड्यावरची दारू पिऊन तुला असं दिसायला लागलं असेल, त्यामुळे तू असं बोलतोस. मग आता सत्या त्याला नागाची स्टाईल करून दाखवतो आणि म्हणतो, तू असा नागासारखा डुलतोस आणि जर एखाद्याला डसलास ना तर मग त्याचा जीवत जाईल, असं म्हणून तो पंकजची चांगलीच खरडपट्टी काढतो. त्यानंतर तो सदाशिवरावांना जाऊन मिठी मार, माणूस कधी कुणाला डसेल त्याचा जीवत जाईल असं आता सत्या म्हणतो. याच्यापासून हातभर लांबच राहायचं असंही तो पुढे सदाशिवरावांना म्हणतो. त्यावेळी निरूपाला राग येतो. ती म्हणते, माझ्या मुलाबद्दल असं अजिबात बोलायचं नाही. त्यावेळी सदाशिवराव आता त्याला जरा दरवाजाजवळ घेतात आणि म्हणतात, बाळा अरे तुला काही होईल एवढी दारू पिऊन, अरे असा दारू पिऊ नको रे, मला तुझी काळजी वाटते, असं म्हणून ते रडू लागतात. त्यावेळी सत्यालाच आता वाईट वाटतं. तो म्हणतो की बाप अरे मी दारू पिलोय का, बघ बरं तोंडाचा वास. सदाशिवराव म्हणतात, नाही पिला रे बाळा तू दारू, मग असं का केलं? तो म्हणतो, मी दारू पिलो तुला फसवण्यासाठी आणि या निरूपाची आणि या बबड्याची जिरवण्यासाठी, असं म्हणून आता तो त्यांच्याकडे पाहतच राहतो. त्यावेळी आता या दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो की सत्या तर दारू पिला नाही. दोघे फक्त एकमेकांकडे पाहत असतात. मग नंतर आता सत्या म्हणतो, अरे बाप मला तुला हसवायचं होतं पण तू रडलास रे, असं रडू नकोस, चल मला तुला काहीतरी दाखवायचंय, असं म्हणून सदाशिवरावांना तो बाहेर घेऊन जातो आणि रिक्षा दाखवत म्हणतो की आपली सांगली लय चांगली, पण फक्त आपल्याला रिक्षा चालवायला जमली पाहिजे. त्यावेळी तो म्हणतो, मी भाड्याने रिक्षा घेतली आहे. आता निरूपा म्हणत असते ना की काही करत नाही म्हणून मी आता काम करणार आहे. आता निरूपा आणि पंकज देखील तेथे आलेले असतात. तेव्हा त्या दोघांना आता सत्या म्हणतो की पहा आता मी उद्यापासून रिक्षा चालवणार आहे आणि पैसे कमवणार आहे. तेव्हा ही फडतूस रिक्षा तू चालवणार, असं म्हणून पंकज आता त्याच्यावर हसतो आणि माबाप का आशीर्वाद असं त्याच्यावर लिहिलं. इथपासूनच मम्मा पाहिलं का त्याची सुरुवात आहे. निरूपा म्हणते की जाऊ दे, त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. मग नंतर आता सदाशिवराव म्हणतात, ती अजून एक काम कर, ही दारू कायमची सोड. त्यावेळी सत्या म्हणतो, हो मी जगणं सोडू की दारू सोडू? तेव्हा सदाशिवराव हसतात. त्यावेळी आम्हाला अजिबात रिक्षा चालवताना ओळख द्यायची नाही, कारण गावातील सर्वजण आमच्यावर हसतील, असं निरूपा म्हणते. तेव्हा सत्या म्हणतो, नाही देणार ओळख, मी तुम्हाला रिक्षातसुद्धा बसून घेणार नाही, असं म्हणून तो निरूपाला देखील त्याच प्रकारे बोलतो. तेव्हा चल बबड्या, असं म्हणून निरूपा लाडातच पंकजला घेऊन आता घरात जाते.
तर आता त्यांचं जाऊ दे, तू त्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस असं सदाशिवराव म्हणतात आणि तुझी रिक्षा तर एक नंबर आहे असं म्हणतात. त्याचं कौतुक करताना ते अजिबात थकत नाही, त्यामुळे सत्यालाही प्रेरणा मिळते. दिवशी मीरा आता सर्वांना नाश्ता देते आणि लक्ष्मीला म्हणते, आई तू सुद्धा खाऊन घे आता. लक्ष्मी नाहीच म्हणत असते तरीही मीरा तिला हट्टाने तेथे बसवते. त्यावेळी लक्ष्मी आता नाश्ता करते. त्यानंतर मीरा म्हणते की आई मला जरा ऊस वगैरे आणण्यासाठी आणि दुसरं सामान आणण्यासाठी बाहेर जायचं आहे, त्यामुळे मला उशीर होईल तिथे दुकानावर यायला. तेव्हा तिची आई म्हणते बरं ठीक आहे, पण नक्की कुठे जायचं आहे. मीरा आता काही सांगायला तयार नसते, मनात काहीतरी चालू आहे हे बरोबर तिची आई ओळखते. त्यामुळे लक्ष्मी म्हणते मी तुला जन्म दिला आहे, त्यामुळे मला सांग तुझ्या मनात काय चाललंय ना ते. आता मीरा काही सांगायला तयार नसते. ती म्हणते मधू तू कॉलेजला जाणार आहेस ना. मधू म्हणते हो मला जायचं आहे कॉलेजला. तर आता राज आता कॉलेजला चाललेला असतो. तेव्हा मीरा सर्वांना सांगते की राजचे जे सर आहेत ना त्यांनी परमिशन दिली आहे राजला कॉलेजला येण्यासाठी. तेव्हा राज तू तर खूपच नशीबवान आहेस रे असं आता मधू म्हणते. राज हा खूपच खुश होतो आणि कॉलेजला जायला निघतो. तर आता मीराचं नक्की काहीतरी चालले ही गोष्ट मधूला समजते. तेव्हा ती विचारते तू काही नवीन नोकरी वगैरे शोधली का. तेव्हा मीरा तिच्यावर ओरडत म्हणते काही पण बोलू नकोस, जेवढं काम आहे ना तेवढंच करायचं असं म्हणून ती मधूला देखील शांत करते. आता मीरा का चिडली याचं आश्चर्य आईला वाटतं. दुसरीकडे आता निरूपा खूप छान तयार होऊन बाहेर येते, गजरा वगैरे लावते आणि विचारते अहो मी कशी दिसते सांगा ना. सदाशिवराव म्हणतात अगदी आजी शोभतेस. त्यावेळी आता निरूपा म्हणते काय म्हणालात, आजी म्हणालात मला. मग आता सदाशिवराव म्हणतात तसं नाही ग, पण आपण बारशाला चाललोय ना म्हटल्यावर तू आजीच झाली की. मग आता निरूपा म्हणते हो ते तर आहेच, पण छान दिसते असं म्हणा ना की. मग आता ते म्हणतात तू छानच दिसते आहेस. त्याचवेळी आता पंकज हा सारिकाबरोबर फोनवर बोलत असतो आणि मीटिंग संपल्यावर लवकर तुला भेटायला येतो असंही सांगतो. तेव्हा आता आपण कशाने जायचं, आपल्याला उशीर होईल ना जायला, गाडी वगैरे असं आता निरूपा विचारते. तेव्हा रिक्षाने जाऊया की असं सदाशिवराव म्हणतात. मग निरूपा म्हणते नको, पंकज आपल्याला फोर व्हीलरने सोडेल ना त्याच्या. त्यावेळी ठीक आहे तू विचारून बघ बाई तुझ्या पंकजला असं सदाशिवराव म्हणतात. मग आता निरूपा सारखी पंकजच्या मागे मागे करते, तो मात्र त्याच्या फ्रेंडबरोबर बोलण्यामध्येच बिझी असतो. मग आता त्यानंतर तो फोन ठेवतो आणि विचारतो काय झालं, मला मीटिंगला जायचं आहे. तेव्हा निरूपा म्हणते अरे आम्हाला सोड ना तुझ्या फोर व्हीलरमधून. तो सारखा म्हणतो टेंडर वगैरे काढायचं आहे आज आणि मीटिंग पण घ्यायची आहे. निरूपा म्हणते रोजच तुझं काम सुरू असतं, कसलं रे टेंडर कसलं काय. त्यावेळी निरूपा म्हणते कर कर बरं काम कर, खूप मोठा हो. तो म्हणतो तुम्ही रिक्षाने जाता का. तेव्हा ती म्हणते बरं आम्ही आमचं पाहू, तुझी बॅग घे असं म्हणून ती पंकजला आता जायला सांगते. सदाशिवराव आता गालातल्या गालात हसतात, कारण पंकजने काहीच तिचं ऐकलेलं नसतं. मग नंतर ते म्हणतात की चल आता, आणि बाळाला जर पाळण्यात टाकलं असेल तर किरकिर करू नको, कारण तुझ्यामुळेच इथे आपल्याला उशीर झाला. ती म्हणते बरं ठीक आहे नाही बोलत. दुसरीकडे सारिकाला भेटायला आता पंकज आलेला असतो. तेव्हा ती म्हणते आता बस झालं पंकज, मला तुला आता कधीही भेटायचं नाही, आपण ब्रेकअप करत आहोत. तो म्हणतो बाबू काय झालं, कशामुळे ब्रेकअप करतो. त्याला जरा धक्काच बसतो. तो म्हणतो नक्की काय झालं सांग ना. ती म्हणते आपण पुढे जातच नाही आहोत, मग कशासाठी हे रिलेशन ठेवायचं. पंकज आता खूप घाबरतो आणि तिच्या हातापाया पडून म्हणतो प्लीज तू काहीही कर, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, त्यामुळे तू मला असं सोडून जाऊ नकोस. ती म्हणते मग तुझा कधी बिझनेस सेटल होणार. त्यावेळी तो म्हणतो होईल ग, जरा थांब, जरा धीर धर ना, हवं तर तुला जे हवं ना ते मी देतो. तेव्हा आता ती म्हणते मला काय हवंय तुला चांगलंच माहीत आहे असं म्हणून ती आता त्याला तेथून जायला सांगते. पंकज आता लगेच तेथून जातो. त्यावेळी आता तो तेथून गेल्यानंतर सारिकाची जी मैत्रीण असते ती लगेच बाहेर येते आणि म्हणते हॉट परफॉर्मन्स, काय परफॉर्मन्स केला ग तू, तू चांगलंच त्याला घाबरवलं. ती म्हणते हो मग असं करायलाच हवं. आता एकदा का त्याच्या पप्पांचे PFचे पैसे माझ्या अकाउंटमध्ये आले ना, मग माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व, मी लगेच फ्लाईट पकडणार आणि दुबईला निघून जाणार. सारिका म्हणते हो मग मी आहेच तेवढी नाटकी असं म्हणून दोघीही एकमेकींच्या हातावर टाळ्या देतात.
दुसरीकडे निरूपा आणि सदाशिवराव हे रिक्षाची वाट पाहत उभे असतात. तेवढ्यातच सत्याची रिक्षा तेथे येते. निरूपा म्हणते, अरे विजयनगरला जाणार का? सत्याने टोपी घातल्यामुळे दोघांनाही माहीत नसतं की चालवणारा ड्रायव्हर हा सत्य आहे. त्यामुळेच ते दोघेही आता त्या रिक्षामध्ये बसतात. तेव्हा सत्या मनातल्या मनात विचार करतो, माझ्या रिक्षाला फडतूस म्हटली का? आता बघतोच हिच्याकडे, असं म्हणून तो रिक्षा चालू करतो आणि जोरात ब्रेक मारतो. तशी निरूपा आता तोंडावर पुढे आता आपटणार असते, पण कशीबशी ती स्वतः सावरते. त्यावेळी निरूपा म्हणते, अरे आता तोंडावर पडले असते ना, तुला गाडी चालवता येते की नाही? तेव्हा सत्य आता हसतो आणि पुढे चाललेला असतो. थोडं पुढे गेल्यानंतर सदाशिवरावांचं लक्ष आरशामध्ये जातं. ते त्याच्याकडे पाहतच राहतात. त्यांना समजतं की हा सत्य आहे. तर सत्याही सदाशिवरावांकडे पाहून आता डोळा मारतो. सदाशिवराव मात्र गालातल्या गालात हसत असतात. पुढे आता थोडासा खड्डा येतो म्हणून सत्या जोरात ब्रेक मारतो. तशी निरूपा आता त्याच्यावर ओरडते. निरूपाची पूर्ण हाडं आता सत्याने खिळखिळी करून टाकलेली असतात. सत्या आणि सदाशिवराव मात्र खूपच हसत असतात. त्या निरूपा आता खूपच ओरडत असते. त्यानंतर सत्या त्या दोघांना त्या बारशाच्या ठिकाणी सोडतो. त्यावेळी निरूपा म्हणते, याने माझी हाडं खिळखिळी केली आहे. रिक्षा चालवतो की विमान चालवतो, अजिबात याला पैसे देऊ नका. खूप रागात म्हणते आणि सत्याकडे पाहतच राहते. ती म्हणते, तू? तर सत्या आता काहीच बोलत नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मीरा जेथे काम करत असते त्या सरांच्या नातवाचं बारसं असतं. तेव्हा ते सर आता मीराला म्हणतात, बेडरूममध्ये पैशांचं पाकिट आहे, तू तेवढे रिक्षावाला बाहेर उभा आहे ना, त्याला देऊन ये. तेव्हा मीरा आता लगेच पैसे देण्यासाठी बाहेर जाते, पण तिच्या हातात लाडवाचं ताट असतं. तेव्हा ती सत्याला म्हणते, तुला पैसे द्यायचे? जा, आता देणारच नाही. मग सत्या म्हणतो, ए पैसे दे गुपचूप. मीरा म्हणते, मग ताट हातात घे. तेव्हा सत्या म्हणतो, थांब, मीच तुझ्या पर्समधून पैसे घेतो. असं म्हणून तो स्वतः आता पर्समधून पैसे घेतो. तर मीरा त्याच्यावर चिडते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.